गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। परळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेनं धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदेंचा मुलगा। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा सन्मान राखणं यांचे आम्ही लोक आहोत। मुलानं मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदे यांनी फेटाळले। वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही नेते कोळीवाड्यात आले होते। कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। वरळी कोळीवाड्यामध्ये खूप पर्यटक येतात। आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला। आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी कोळीवाड्यात येतो तेव्हा आनंद असतो, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शपथपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधी यांच्याकडून संसदेतील शपथेची आठवण। संसदेमध्ये संविधानाची शपथ घेतली आहे। निवडणूक आयोगानं आम्हाला मागील 10 वर्षातील डिजिटल वोटर लिस्ट द्यावी। राहुल गांधींचा आयोगावर हल्लाबोल। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू। गांधी यांच्याकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आत्ताच शोधून ठेवलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा। आयोगानं माहिती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, विखे पाटलांचा पलटवार। नागपुरात आज मंडल यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। शरद पवार मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार। शरद पवार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। निवडणूक घोटाळ्याविरुद्ध लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की मागच्या? घरगुती वातावरणामध्ये कुणी कुठं बसायचं हा आमचा निर्णय। ठाकरेंच्या आसनाच्या ठिकाणावरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कोल्हापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपी ताब्यात। पडळकर समर्थक शरणू हांडेंचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन। नागरिक वाहनांवर कबुतरांसाठी दाणे ठेवत असल्याचं निदर्शनास। पुण्यामधील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी। पुणे महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध शाश्वत फाउंडेशन यांच्याकडून याचिका। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन। गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। पदयात्रेमध्ये हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित। राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट। पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती। देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।